कोळेवाडा येथील रस्त्याच्या बांधकामांना प्रारंभ करण्यात आलाय। सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये खर्चून हे काम हाती घेण्यात आलंय। लाईफस्टाईल डिजीजेस म्हणून ओळखला जाणारा मधुमेह याला आटोक्यात आणण्यासाठी व मधुमेहाबद्दल अधिक जागृती व्हावी यासाठी डायबिटिक वॉकचं आयोजन करण्यात आलंय। आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याबाबतची घोषणा केली। गुड इव्हनिंग। थोडंसं डिस्टर्ब झालं, थोडं डिले झालो, त्यामुळे उदाहरण तक्करणान घेतले अशें हांव गृहीत धरता। आजचो विशय हो डायबिटीक सोसायटी ऑफ गोवा जी नव्यान फॉर्म जाता ताच्या संदर्भान आसा। म्हजे बरोबर हांगा डायबिटीक सोसायटी ऑफ गोवाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर दिगंबर नायक आसात, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर जिंदाल आसात, आरोग्य खात्याचे संचालक डॉक्टर दळवी आसात, मागीर डॉक्टर मिलिटरी हॉस्पिटलाचे डॉक्टर सुबोध मुलगुंड आसात, मुलगुंड। डायबिटीज ही गेल्या काही वर्षांपासून सगळ्या समाजाक वेठीक धरणारी डिसीज जावन पडल्या आणि त्यामुळे ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागरूकता जावप ही आवश्यक आसा आणि तातूंत आमचो सगळ्यांचोच इन्वॉल्वमेंट असणें आवश्यक आसा। ह्या डायबिटीसाचेर कंट्रोल करपाक आमी कोट्यांनी रुपया खर्च करतात आणि आमचो खर्च हो दर वर्सा वाडत आसा। खरें म्हणजे आमचो सक्सेस हो कितलो खर्च पूर्ण बजेटांत ह्या विशयाचेर अमको खर्च केलो, दुसऱ्या वर्सा तो वाडलो जाल्यार आमचो भितर सक्सेस ना। सक्सेस आमचो हातून दिसतलो जर आमचो खर्च कंट्रोल जालो जाल्यार। आणि त्यामुळे हो विषय सगळ्यांनी समजून घेवप, सगळ्यांनी ह्या विशयाचेर सगळ्यांची जागरूकता आसप। पब्लीक अवेरनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन दीस आणि वी ऑल नीड टू कम टुगेदर, जॉइन हँड्स टू फायट दीस एपिडेमिक। एक अभिनव कार्यक्रम समाजात जागरूकता निर्माण करपा खातीर डायबिटीक सोसायटी ऑफ गोवा जी आसा तेणें एक आयोजीत केल्लो आसा। येणाऱ्या आयतार दीस तेचें आयोजन आसा। डॉक्टर दिगंबर नायक जे ह्या डायबिटीक सोसायटी ऑफ गोवाचे कार्यकारी अध्यक्ष आसात, एक्टिंग अध्यक्ष आसात, ते तुमचे कडेन विशय दवरतले। आमी सगळ्यांनीच मेळून हो विशय हाताळपाचो ठरयला, शोल्डर करपाचो ठरयला आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाक मोठ्या संख्येन गोंयच्या नागरिकांनी देवचें असो प्रयत्न आसा। मागीर गोवा मेडिकल कॉलेज, हेल्थ डिपार्टमेंट, आरोग्य मंत्री म्हणून हांव, म्हजो प्रयत्न आसतलो मुख्यमंत्र्यानूय येवचें। हांव उलोवंक पावूंक ना तांचे कडेन, आय वील हॅव टू सी हीज टायम टेबल। आणि खास करून पणजेंतले आनी गोंयभरांतले नागरीक ह्या कार्यक्रमात येवचे असो आमचो प्रयत्न आसा। I would request Dr. Digambar Naik to elaborate on this. सगळ्यात पयलीं म्हाका आमच्या आरोग्य मंत्र्याचे खरेंच थँक्स मानूंक जाय की डायबिटीस हो कितलो कसो कितें सोसायटी करता तें आमी डेली पळयता। एक सादी डायबिटीस म्हणल्यार कसो मनशाक काबार करून सोडटा।
आनी कशें सबंद सोसायटीक खाता ते. आनी डायबिटीस आमी म्हणटा इंडिया इज अ कॅपिटल ऑफ डायबिटीस. अँड इंडियन गोंयान डायबिटीस बाकीच्या स्टेटी पेक्षा खूब सुबेर आसा. We don't have the exact figures, but we are much, much higher than the rest of the states. And diabetes, I would say, is the king of lifestyle diseases. Lifestyle disease म्हणजे blood pressure, heart attack, stroke, peripheral vascular disease, kidney disease. हे जर रोग आमी कंट्रोल करूंक जाय, पयलो आमी हात घालूंक जाय तो डायबिटीस. आनी जर आमी डायबिटीस कंट्रोल करूंक शकले, जर आमी डायबिटीस एवॉयड करूंक शकले, नाल्यार इजिली बाकीचे रोग आसा ते रोग आमी कंट्रोलान हाडूंक शकतले. नाव डायबिटीस होच उद्देश हातान धरून आमी डायबिटीक एसोसिएशन ऑफ गोवा तयार केला. नाव दिस डायबिटीक एसोसिएशन ऑफ गोवा विल नॉट बी अ डॉक्टर्स एसोसिएशन. It will be an association of the health minister, the directorate, the Goa Medical College, peripheral, all other hospitals, private hospitals, and all of you, every citizen, including media, all of you. So, आयतारा जेन्ना आमी एकठांय येतले तेन्ना आमी सगळ्यांक एनरोल करूंक लागतले. And once we have enrolled inside it, then we've got a huge number of programs planned, many programs which we have planned. How diabetes can be brought under proper control. Intentions are 3. जेका डायबिटीस जावंक ना तेका डायबिटीस आमी जावंक दिवंक जायना. जेका डायबिटीस जाल्या तेजी डायबिटीस आमी बऱ्या भशेन कंट्रोलान हाडूंक जाय. आनी जेका डायबिटीस कॉम्प्लिकेशनां जाल्या त्या मनशाक सुद्दां कॉम्प्लिकेशनां ट्रीट करून आमी कंप्लीट लायफ दिवंक जाय. It has been my personal slogan. I said, alert, active, alive for 100 years. देवान आमकां 100 वर्सां दिल्या ती आमीच 100 वर्सां जगना. काल I went to a friend of mine, he's here, secretary of this association now, Trudy. I went to see her dog. She said this dog is 13 years old. आनी आमची तर सगळी शास्त्रां पळयत, ओके, मनशाचें लायफ 100 वर्सां दिल्या, कुत्र्याचें लायफ 12 वर्सां म्हूण दिल्या. सो तो कुत्रो 13 वर्सां सहज जगता, पण आमी 100 वर्सां जगना. And there is no reason why we should die before 100 years. There is no reason why we should become old before 100 years. There is no reason. But आम ज्या लायफस्टायलीन आमी आयचे लायफ जगता त्या लायफस्टायलीक लागून वी आर इन टू प्रॉब्लेम्स. वी हॅव टू ओनली अंडरस्टँड. And control of diabetes is everybody understanding what diabetes is, how you can correctly control and how you can correctly treat. I would request later on Dr. Mulgun to say a few words how they have, through a little scientific and proper approach, brought down the cost of a diabetic. एका महिन्याक जे एका मनशाक 8,000 लागताले, they have brought it down to 4,000. We are not looking at spending more money. No, that is not our value. We are looking at reducing the cost and giving a better life. That's exactly what we have, and lots of plans. And त्या दिसा आमी कितें करतले? I want you to give a lot of publicity to this, please. Let us have more than 1,000 people coming there. आयतारा सकाळी आमी एकठांय जातले 8 o'clock at Azad Maidan. And from there we'll flag off with the health minister, or we will also see that we get all the support from the chief minister. We have, because he has been out, we have not been able to contact him. Okay, and from there we'll flag off, and all of us will walk slowly towards Miramar and stop at Miramar. We'll have our banners. We'll have all along the road. Whoever comes there, we will do their blood sugar. एक 2-3 मोबायल लॅबॉरेटरी तयार केल्या की वाटे सबन वाटेक कोण मेळटा तितल्याचे आमी ब्लड शुगर करतले. 1,000-1,500 ब्लड शुगर कॅपॅसिटी हांवें तयार केल्या. सो सगळ्यांचे ब्लड शुगर करतले. वाटेक उदक पिवंक सगळे अरेंजमेंट केला. मेडिकल सपोर्ट आसतलो, एम्ब्युलन्स बी सगळे आसतले, डॉक्टर्स आसतले. प्लस एट द एंड ऑफ द वॉक एट मिरामार वी वील ऑर्गनायज टी कॉफी
and a small breakfast for everybody. Not necessary, not necessary. Diabetes, let me tell you, diabetes does not mean without sugar. Diabetes does not mean no rice, okay? All diabetics, all of us who are diabetic can live a completely normal life and eat what we want and live a complete normal life of 100 years. Okay, let's talk sometime on this later on. So this is the way it is going to happen. Okay? Yeah. On all along the route. Yeah, as we go, enough a sample start kartale. Right from Azad Maidan, and as we walk, we will have mobile. त्याचा फुडलो कार्यक्रम आम्ही खूप प्लॅन केला. ओके, भरपूर कार्यक्रम प्लॅन केला. दिस इज जस्ट बिगिनिंग. त्या दिसा आम्ही डायबेटिक सोसायटी ऑफ गोवा इनॉग्रेट करतले, अँड वी विल मेक ऑल ऑफ यू मेंबर्स, अँड हुएवर बिकम मेंबर्स ऑन दॅट डे विल बी फ्री मेंबर्स. त्याच्यानंतर विल कीप सम फी फॉर द मेंबर्स. हांगा गोंयाचे चडांत चड डायबिटीज पेशंट गोंयांत सगळे उपचार करून पळयतात. उपचार जायना म्हणून ते वयता आनी वखद घेवन येता. 4 दीस तांकां बरें जाता आनी मागीर परत फॅट जाता व्हडलें. म्हणजे तो स्टेरॉयड कितें घालून तो करून दिता. सो वॉट आर द रेमेडीज फॉर? No, we'll take care of this society is meant basically to teach people on where they go wrong. Okay, we will do lots of things for that. Let's not talk about all those issues right now. There are hundreds of issues. डायबिटीजचे उपचार आसा की ना? Absolutely उपचार आसा. डायबिटीसचेर कंप्लीट उपचार आसा, अँड डायबिटीसाक लागून कोणाक बँकरप्ट जावचो पडना. ओके, they can be completely treated. I said 3 things initially. जेंकां डायबिटीज जावंक ना तांकां डायबिटीज जावंक आमी दिवंक जायना. 1. जेंकां डायबिटीज जाल्या तेंची डायबिटीज आमी बऱ्या भशेन कंट्रोलान दवरूंक जाय, दॅट दे डोंट गो इन टू एनी कॉम्प्लिकेशन एंड डाय अर्ली. आनी जेंकां कॉम्प्लिकेशन ऑलरेडी जाल्या त्या मनशांक सुद्दां बऱ्या भशेन सिस्टमॅटीक सारको ट्रिटमेंट करून वी कॅन स्टील गिव देम अ कंप्लीट लायफ. Still, these are 3 things I am using, and I am using them as scientific things, not just superficial. फाटल्या 4-5 वर्सांचो हांवें खर्च पळयला आनी तो अलार्मींग खर्च आसा. 5 वर्सां पयलीं जो खर्च 5 लाख आसलो तो 4 कोटी एक्सीड जाला. वार्षिक 4 कोटी 5 लाखा वयल्यान 4 कोटी, आनी ही 5 वर्सांची वाटचाल. प्रत्यक्ष पेशंटा कडेन वयतालो. खर्च जाला Let's take. आनी पेशंटा कडेन वतालो. On the same basis, आम्ही एक स्टडी केली मिलिटरी हॉस्पिटलान, and that is the study that made us really vibrant. Okay, and I would request Dr. Mulgun to tell you just eka mintan. इन्शुलिन दिवपाचो जो GMC काय सध्या चलता ते चालूच उरतले काय कितें ताचेर वेगळो विचार आसा? ताचेर विचार आज चालू आसा, ही गोष्ट खरी आसा, पूण ताचेर फेर विचार जावंक जाय अशें म्हाका व्यक्तिगत रित्या दिसता. डायबेटीक रजिस्ट्री करपाचें हें जाल्लें पळय, घोशणा आनी मागीर सुरवात जाली, ताजो कितें ह्या संबंद ह्या गोष्टी? We are beyond that registry. Okay, we will be teaching people with all the 3 intentions. Registry is just to register. Okay, a lot of work has been done. I was also involved in the diabetic registry. Okay, a lot of work has been done. As a physician, I was invited into that. Okay, so this is beyond registry. Is this a government organization which you have? No, this is not a government. This is our own. All of us have come together. All of us, including the Dean, DHS, and supported by our health minister. In GMC, how many patients register every year? Just a minute. Dr. Jindal would like to add one line. Yes, sir. How many patients are registered in GMC? And the last, what Dr. Edwin told me, he is maintaining this registry in GMC. More than 1,700 patients who are on insulin are registered in GMC. 4 crore rupees. No, I am coming to that. 1 minute, please. So far, what happened that we were giving what is known as analog insulins, which are very, very expensive insulins. Of course, they have some benefits. Dr. Digambar probably will tell you,
what are the things, and we were giving these analog insulins in disposable pens, which increases the cost of further increase the cost of insulin. Just a few days back, I had a meeting with our endocrinologist as well as our professor of medicine, and they have taken a conscious decision that we are, first of all, will be not using the disposable pens, will be using permanent pens where the cost will come down, and secondly, the analog insulins will be used only in those patients where it is absolutely essential, not indiscriminately. So we are very sure with that the cost will come down drastically. No, I'm still not able to quantify. If I put it, because we really do not, the diabetic registry has been to a very small extent. It was just begun. Yeah. Yes. Okay. Whatever experience that we have. Okay. So if you look at people above 40, okay, 20% of them today are diabetic. In Goa, what they found is about 17%. 17%. This is 17% of people above 40 are This is a diabetic, very large number actually. which is a huge number. Yes. Now we are coming to the cost. We have done a small study, a sufficiently good study at the military hospital. They also give free medicine, free insulin to all their patients through military hospital. Now let us talk. I would request Subodh to give in short. मला सांगू इच्छितो की 1980 सालच्या दरम्यान फक्त आर्मीमधला जो जवान सर्व्हिसमध्ये असतो त्याला फक्त फ्री मेडिकल ट्रीटमेंट ॲप्लिकेबल होती. नंतर MOD आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दे टूक ए कॉन्सेन्शियस डिसिशन मे बी ॲज ए इन्सेंटिव्ह की जवान त्याची जी बायको आणि त्याची मुलं ही पण फ्री मेडिकल एडला एंटायटल्ड होती. And the next step was even more, I don't want to use the word shocking, but it was more the same, because now they said your parents are also dependent. So you can imagine कि एका जवानच्या मागे in 2 plus 5 if you add, that much our clientele increased. Budget remained the same. Manpower remained the same. आता मी का तुम्हाला बॅकग्राऊंड देतो कारण तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की आर्मी इज सपोज टू बी हेल्दी ऑर्गनायझेशन, बट व्हॉट इज द डायबिटीज गॉट टू डू इफ आर जवान्स आर डायबिटीज, then how will they fight? So large percentage of the population, or I would say 90% of the population, is actually these dependents, their parents, maybe the families, wife, I mean above a particular age group, not in a younger age group. म्हणून आम्हाला ह्या विषयावरती काहीतरी स्टडी किंवा विचार करायला भाग पडलं. म्हणजे थॉट दॅट इट वॉज रिलेव्हंट. आणि जो कॉस्ट फॅक्टर ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरने सांगितलं आणि डॉक्टर जिंदलने सांगितलं, तर सेम थिंग अप्लायज टू अस. वी आर ऑल्सो पब्लिक हेल्थ सेक्टर एंटरप्राइज. एका रुपयामध्ये वी मस्ट ट्राय टू सी की किती मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट्स कॅन बेनिफिट फ्रॉम दॅट 1 rupee. आणि लाईक ऑल ऑफ द पब्लिक सेक्टर दिस थिंग, ऑडिट इज अ बिग sword hanging on our head that every comma and full stop is checked. So with this background, sitting on my left, माझ्या डावीकडे लेफ्टनंट कर्नल डॉक्टर प्रभाकर गुप्ता बसले आहेत, माझे जे मेडिकल स्पेशलिस्ट आहेत. आणि आम्ही दोघांनी हे करून वी टूक ए डिसिशन दॅट विल कॅरी आउट इज फर्स्ट सॅम्पल स्टडी. आणि आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद वाटतो आहे की आमच्याकडे जे साधारणपणे जसं डॉक्टर जिंजलनी सांगितलं की 17% गोव्यामध्ये, आणि दॅट सेम स्टॅटिस्टिक्स आय वॉज हॅपी सर दॅट यू सेड दिस, बिकॉज आमच्या ह्याच्यामध्ये सेम स्टॅटिस्टिक्स इज बिंग रिफ्लेक्टेड. आय जस्ट आस्क्ड गुप्ता बिफोर कमिंग, आमच्याकडे साधारणपणे 5000 रिटायर्ड आर्मी पर्सनल जे गोव्याचे आहेत, राईट फ्रॉम द ऑफिसर रँक टू द जवान रँक, ॲडमिरल रँक टू द सेलर रँक, ते आमच्या एक्स सर्व्हिसमॅन हेल्थ स्कीम विच आर स्टार्टेड अलॉंग द लाईन्स ऑफ CGHS त्याच्यामध्ये रजिस्टर्ड आहेत. आणि ह्या 5000 पैकी 16%, Karan Gupta tells me that 16% are diabetic, which is very akin to what sir you the figure which you get. So it's a large number even for us. आणि परत आम्हाला असं वाटलं सुरुवातीला when both of us we discussed की somehow जी मॅनेजमेंट जी होती आहे डायबिटीसची इवन इन आवर सेटअप इज नॉट व्हेरी सायंटिफिक. Straight away the attempt is to put the patient on glargine or insulin. So when we went into that, and I told him ki please spend more time with the patients. If you are spending 5 minutes, just let me finish, then you can shoot the 5 minutes, then you spend 20 minutes, educate them. आणि आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट सुरू केला की SMBG, सेल्फ मॉनिटर ब्लड ग्लुकोज. ग्लुकोमीटर आम्ही त्याला पेशंटला दिलं की तू घरी बाबा आपल्या आपण चेक कर. हा कॉन्सेप्ट जो अगोदर आहे किंवा अजूनही प्रिव्हेंट आहे की ठीक आहे वाटेल ते खा, ब्लड शुगर जास्त झालं तर अजून इन्सुलिन ठोका आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये करा. नो, दॅट इज नॉट अ हेल्दी कॉन्सेप्ट. आमचा कॉन्सेप्ट हे होता की स्वतः तू मॉनिटर कर, डाएट, एक्सरसाइज
आम्ही सगळ्यांना सांगतो एक्सरसाइज करा, पण इट मे नॉट बी ॲप्लिकेबल इन मोस्ट पेशंट्स. कारण ह्या एज ग्रुपमध्ये बहुधा करून पेशंट्सना ऑस्टिओआर्थरायटिस, हायपरटेन्शन, बाकी ज्यांना आम्ही कोमॉर्बिडिटीज बाकी आजार पण असतात, ज्याला हायपरटेन्शन आणि ऑस्टिओआर्थरायटिस, त्या पेशंटला आम्ही एक जर म्हटलं की 5 किलोमीटर सकाळी पळू नये वजन कमी करण्याकरता, तो दॅट इज नॉट अ करेक्ट ॲडवाइस. सो बेसिकली सेल्फ मॉनिटर ब्लड ग्लुकोज हा एक कॉर्नरस्टोन SMPG ज्याला आम्ही म्हणतो मध्ये ठेवून डायट आणि एक्सरसाइज वी पुट स्लाइटली टुवर्ड्स द पेरिफरी. आणि यू विल बी, आय वॉज शॉक वेन ही गेम द रिपोर्ट्स. A patient who was taking 130 units of insulin 2.5 months back, 130, is today taking 30 units only of insulin. And with the blood sugar fasting and postprandial म्हणजे जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर एक्सलंट कंट्रोल. गंमत म्हणजे अशी की 22 तारखेला जे डॉक्टर निगमन नाटाने सांगितलं की ही जी आपली वॉक आहे, अवेअरनेस वॉक, त्याच्यामध्ये आम्ही या पेशंट्सना बोलवलं आहे. ऑल दिस 20 पेशंट्स विल इंटरॅक्ट विथ द पब्लिक ॲट लार्ज अँड शेअर विथ देम देअर, आपल्या हिंदीमध्ये म्हणा हात कंगन को आरसी क्या, यू नीड प्रूफ इन फ्रंट ऑफ. सो लेट दिस पीपल टॉक टू द पॉप्युलेशन ॲट लार्ज अँड कन्व्हिन्स देम. ते स्वतः आपल्यावरती नियंत्रण ठेवून कंट्रोलमध्ये हो करू. त्यांच्या कॉस्ट कसं काय कमी आलं? कॉस्ट कमी झालं ना, कारण तुमच्याकडे सुद्धा इन्सुलिन तुम्ही मोफत देता पेशंट? हो, मी नॉट ओनली इन्सुलिन, ऑल ड्रग्स, एव्हरी ट्रीटमेंट इज फ्री ऑफ कॉस्ट. How did they reduce that from 130 to 30? जो हा ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंगचा जो कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये सपोज ए पेशंट जो इन्सुलिनवरती आहे, अगोदर त्याच्याकडे हे काही घरी साधन नव्हतं मॉनिटर करण्याकरता, किंवा तो 1 महिन्यांनी टेस्ट करायचा किंवा 1 आठवड्यानी टेस्ट करायचा. आता तो गृहस्थ घरी स्वतः दिवसांना 3दा किंवा 4दा इन्सुलिन आपलं हे ब्लड शुगर चेक करतो. त्याप्रमाणे तो आपले डोसेस टायट्रेट करतो. Now, this is exactly we want everyone to understand.